नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा लेकरू होऊन नदी वाजविते वाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. हा प्रत्येकाच्या मनातला पाऊस वेगळा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अष्टमहासिद्धी कल्पिलेल्या आहेत. इशिता, वशिता, प्राप्ती, प्राकाम्या, अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा. आणि मराठी रसिकाला त्याच्या सद्भाग्याने लाभलेली 9वी महासिद्धी म्हणजे ग दि मा, गजानन दिगंबर माडगुळ. माडगुळकरांच्या नंतरच्या पिढीतले, स्वतः कविता जगलेले, उत्तम कविता लिहिणारे, निवेदन करणारे, हृदयनाथ मंगेशकरांसारख्या प्रतिभावंत संगीतकाराच्या बरोबर व्यासपीठावर बसून अनेक मैफली ज्यांनी आपल्या शब्दातनं कवितेतनं गाजवल्या असे कवी म्हणजे प्राध्यापक शंकर वैद्य. इथे विविध वयोगटातली लोक बसलेले आहेत. शंकर वैद्य सरांनी फार सुंदर ओळीत वर्णन केलं होतं. मिरवणूक येता बत्त्या झगमग दिसती, त्या कोण वाहती तेनच दिसूनी येती, कळतील व्यथा का अंतरातल्या तुझला, ज्या माथ्यावरून कविता मिरवत देती. वैद्य सरांची पावसामधली एक बहारदार कविता आहे. जे जे लोक प्रेमात पडलेत, सफल झालेत, असफल झालेत, एका छत्रीतनं जाण्याची धडपड केली, काहींची यशस्वी झाली, ती छत्री अजून जपून ठेवलेली असेल,